हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे आमचा शिंदेवाडी दुसरा दिवस. भवरे केले पोरं, त्यांच्या वेळेला आम्ही भवरं ट्राय करतोय. आणि सगळे सकाळी सकाळी वाघ आलेले. सगळे एक्सपर्ट घेऊन आलो आम्ही. म्हणजे फक्त जुगार नाही तर वेगवेगळे खेळला जाऊ शकत. तर असं काही खेळ पण असतात जे त्यांनी खेळले जातात. पाणी गेलं आम्ही पाणी गेलं पण भांडी आली उपवासाची खिचडी. झाला त्यांनी बनलेला तर ते बी आता आम्ही कुठल्या तरी वॉटरफॉल वरती चाललोय आणि गाडीत सर्व बसले. आता आम्ही निघतो. उचका चला येतोय ना. पुढे ये वाजलेत किती ते 1:30. गाईस तुम्ही बघू शकता आता वाजलेला आहे 1 आणि आता आम्ही चाललेलो आहे धबधब्यावर. बाबू काय नाव त्या धबधब्याचं? वज्राचा धबधबा. हा वज्राचा शिंदेवाडीतील खूप मोठा धबधबा म्हणून ओळखला जात होता. हा वज्राच्या धबधब्याची निर्मिती कशी झाली मुलांना? निर्मिती अशी झाली, वर खूप सारे शेत होते. हा गाव पाण्यात बुडला. त्या शेतांमध्ये जे पाणी साठलं त्याच्या खाली मायनिंग केली होती कंपनीने. वरून पाणी येत राहिलं, खाली जात राहिलं, वरून येत राहिलं, खाली जात राहिलं. झापूक झुपूक होऊन त्या निर्मिती झाली वज्राच्या धबधब्याची. चला बघूया वज्राचा धबधबा. ओके. वज्राचा आता आमची कसम सनम तेरी कसम, ओ सनम तेरी कसम, ओ
सनम तेरी. आणि आता आम्ही निघलेले वॉटरफॉल कडे. आता आम्ही इथे गाडी पार्क करून चाललेलो आहे धबधब्याकडे. बाया जायल्या गार गो, बाया जायल्या गार मग तिचाला मोटर कार गो. पाणी जोरदार पाऊस झालेला आहे. आणि हा बघा धबधबा. बाहुबली बाहुबली तर ना भाऊ. ही नदीची निर्मिती कोणी केली? तर शिंदे व साहेबांच्या हस्ते या नदीची निर्मिती झाली होती. साले का खोपडी तोड साले. आता आपण वॉटरफॉल कडे आलेलो आहेत. ब्लॉग बनवता बनवता मी पाठी राहून गेलोय. आता पोहोचलोय धबधब्यावरती. अनिकेत मामाला काय भेटले काय भेटले? खुबे खुबे खुबे.
कुठे चिंबोरी? बारीकच्या बारीक आहे. कसं आहे विषय, आम्ही जे आणलेत ना ती माग ऐकली पण काय करू, आपलीच आहेत म्हणून आता तरी ओढून जाऊन आणले तिथं. गॅस नवीन एक गॅस पंप टाकला असता आपण, एवढी गॅस आहे रांडजन मध्ये, पाहतो काय बोलावा लय बाबा. Once more! Once more! Once more! आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे. किती वाजले काय नसेल जास्ती टाइम झाला. चला. माझ्या पुढं वाघ आहे ना, नाही तर निघलो असतो. आता आम्ही चाललेलो आहे इकडे, डॅम आहे. डॅमकडे आम्ही चाललेले, गाडी इथे लावलेली आहे. काय बोलतो आणि मामा? अच्छा अच्छा. गव्हर्नमेंटने त्यांना इकडे बाजूला बसवलं. आपण तेच आता डॅमचं पाणी कमी आहे तर आपण त्याचा आस्वाद सर्वे करायला पाहिजे. त्याचा सर्वे करायला चाललं. हे भगवान, ये क्या हो रहा है? मेहरबानी करके मुझे समझाइए, मेरी समझ में. का शिंदेवाडीची जुनी घरं कुठे होती? किती खाली ती घरं गेली आणि त्यांचे रहस्य काय होते चला जाणून घेऊया. रहस्य काय?
बाजू आहे सकता बकऱ्यांना तिकडे रेनकोट लावलेले आहेत तिकडे एक बकरी ह्या पावसाला खूप काय आव्हान असतात. पाऊस पडला का ती लवकर आजारी होतात त्यामुळे आपण बघू शकता की त्यांना तिकडे रेनकोट लावलेले आहेत. अच्छा अच्छा. मगाशी आपण इथून जाऊन आलो. कुठे गेली होती? तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू. मैं तेरे से लास्ट पर पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं. आपण आता बघत आहोत जुनी शिंदेवाडी. पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला ती बघायला मिळत आहे. बघू शकता बघा दगडाचं काम अजूनही आपल्याला दिसतंय. इथे शिंदेचं घर होतं जुनं घर आणि तिकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर तिकडे झुमगारा गाव उठून त्यांना किनारी बसवलं. ये बाबूराव का स्टाइल है. पण बघू शकता प्रचंड असा पाऊस इकडे पडतो. हा. आपले बकऱ्यांना रेनकोट इथे आहेत. हा काय झालं? या पावसाला खूप हलवार असतात. हा लवकर आजारी पडतात त्यामुळे त्यांना खूपच छान अशी रेनकोट अशी बनवलेली आहेत. अनिकेत मामाने चांगली अशी माहिती दिलेली आहे आपल्याला. आणि आता आम्ही घराच्या वाटेकडे निघतोय. तर आपल्याला वाऱ्याचा पाऊस वाढेल त्या हिशोबाने अजून इथली सुंदरता ही वाढत जाते. आता जवळजवळ तुम्ही हे सगळे बघताय इथे तिकडे मोठा झाड आहे तिथपासून ते या झाडापर्यंत इथपर्यंत पूर्ण हा पाण्याने भरलेला असतो. तुम्ही जर पुढच्या महिन्यात किंवा गणपतीपर्यंत जर आलात तर तुम्हाला हे दृश्य नक्की दिसेल. बघू प्रयत्न करतो गणपतीमध्ये जर आलो तर तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न करूच. हा नक्कीच. आता आम्ही जेवण वगैरे करून बाजारात चाललेलो आहे. मस्त जेवण वगैरे केला आता बाजारात चाललोय. आता आम्ही चाललोय बाजारात सामान आणायला गोटीच्या. रात्रीचं नियोजन बघा. आता आम्ही
तुझ्यावर प्रेम झालाय. उतू उतू तू तुझा गेला क्या कर रहा है यार तू? तो मजाक है. अरे रीला भर पिकलाय आणि चला येऊया तुमचे हार्दिक स्वागत आहे. छान वाटत. आता आपण बाजारात पोहोचलेलो आता आम्ही बाजारात जायला निघलोय आणि ते मागे येते. चला मके घेऊया. मका मार्केट मध्ये मक्का काय भेटत नाहीये. नुसता पाऊस. आता आम्ही जायला निघलेलो आहोत. हाय गाईज. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. पोरं आता जेवण करायला कंटाळलेले आहेत. बनवायला हॉटेलला आम्ही जातो जेवण करायला. तर आणि काय अधिकार तर आता आम्ही जेवायला हॉटेलमध्ये चाललो आहे. 12 नंतर नॉनव्हेज खायला देतात शनिवार. आता आपण तंदुरी करायला घेतली आहे. बघू रे. ते मग पण येत ना ते नाही इकडं ते. आचारी अक्षय अधिकारी. मायला बाबू भाई असं डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना पड़े. मास्टर शेफ बंडी मॅन आणि